झी 24 तास एक पाऊल पुढे। आमचे सगळे संपवायला निघाले होते, त्यांचंच घर वर्षभरात फुटलं असा टोला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना लगावलाय। देवाघरी न्याय आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। आमचं घर फोडायला निघालेल्यांचं घर तरी कसं टिकणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। दसऱ्याच्या निमित्तानं भगवानगडावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतला। मी दिल्ली सर केली, भगवानगडावरून मुंबई दिसते, त्यामुळे आगामी लक्ष मुंबईच असल्याचं सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या झंझावाताला सुरुवात केली। नाही तर कोणी म्हणून उपमुख्यमंत्र्याला कसे भेटत नाही, तो नाहीच आहे म्हणून भेटत नाही। आणि आता सांगितलंय कोणीच उपमुख्यमंत्री नको, शेवटचा मीच। मला सांगा, आमचं सगळं संपवायला जे निघाले होते ते 1 वर्ष सुद्धा टिकले नाही। शास्त्रीजी, देवाघरी न्याय आहे की नाही? आमचं घर फोडलं, तुमचं टिकल का नाही सांगता येत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।